रामकृष्ण हरे. सज्जन हो, आजचा जो आपला भाग आहे तो आहे संत आणि चमत्कार. चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी एक म्हण आहे. सामान्य माणसं बाह्य रंगाला बोलतात, चमत्काराला बोलतात. असं जर झालं तर मग तो साधू असंच समजतात. तेव्हा संत चरित्रामध्ये चमत्कार खूप भरलेले आहेत. त्याचा विचार आणि चमत्कारामुळे संत असतो का, संतांना चमत्कार मान्य असतात का, तर याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा एका शहरामध्ये बहुमोल चंदनाचं रत्न जडित पेला उंच खांबावर टांगून ठेवला होता आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, जो कोणी साधक किंवा सिद्धयोगी पेल्याला हात न लावता चमत्काराने खाली आणेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तेव्हा भगवान बुद्धाचा जो शिष्य गौतम त्या रस्त्याने चालला होता आणि त्याने तो मजकूर वाचला, वर पाहिलं पेला आहे. हो 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 हो. आणि मग त्याने काय केलं, आपल्या चमत्काराने, आकर्षण विद्येने, ज्याला शास्त्रामध्ये संमोहन किंवा आकर्षण विद्या ज्याला म्हणतात, तर ती विद्या वापरून योगाच्या सामर्थ्याने तो पेला बरोबर खाली आणला आणि आपल्या हातात त्याने घेतला. जारण, मारण, उच्चाटन, विद्वेषण, आकर्षण असे ज्या सिद्ध्या आहेत ना, हे या सिद्ध्याच्या सामर्थ्याने तो पेला त्याने खाली आणला. आणि झालं, लोकांनी तो चमत्कार पाहिलं. हे भरा 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 सगळे लोक जमा झाले चौकामध्ये आणि सर्व लोक मोठ्याने जय जयकार करायला लागले. भगवान बुद्ध की जय हो, भगवान बुद्ध की जय हो. आणि असं जय जयकार करत सगळे लोक त्या बुद्ध विहारामध्ये गेले. तिथे गौतम बुद्ध होतेच. आणि तिथे गेल्यानंतर हा सगळा समाज आणि तो कश्यप मोठ्या थाटामध्ये त्याला असं वाटलं की गुरु महाराज माझं कौतुक करतील, एवढा मोठा समाज माझ्या मागं आलेला आहे आणि तो जय जयकार करत आहे. त्यामुळे त्याचं छाती भरून गेली होती आनंदाने आणि त्याला गौरवास्पद असं वाटत होतं की गुरु मला शाबासकी देतील की केवढा मोठा समाज तुझ्या पाठीमागं आहे. म्हणून ते असं पाहिलं त्याने गुरुकडे. गुरुने तिरस्कार नजरेने ते पाहिलं आणि तो पेल्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं आणि तो पेला असा गुरु महाराजांच्या पुढे केला. त्यांनी असा रागारागा हिसकवला आणि जोरात आपटला जमिनीवर, तुकडे तुकडे करून टाकले त्याचे. आणि शिष्यांना संबोधित करताना म्हणाले, मी तुम्हाला वारंवार अनेक वेळा सांगितलं की तुम्ही चमत्काराच्या मागे लागू नका, चमत्काराने समाजाला प्रभावित करू नका. जो कोणी चमत्कार करीत असेल ना, त्याला खरा धर्म कळलेला नाही आहे. सदाचार हाच खरा धर्म आहे. माणसाने माणसात माणसासारखं वागावं आणि त्याला सद्गुण देऊन त्यांना देव करण्याचा प्रयत्न करावा, हाच खरा चमत्कार आहे. तेव्हा संतांनी चमत्कार केले. ते चमत्कार करण्याचा त्यांचा हेतू काय होता? लोक जमवायचे होते का? तर नाही. तर त्यांनी जे चमत्कार करून आपलं स्वतःचं अवडंबर वाढवित होते, त्यांचा गर्वहरण करण्यासाठी आणि चमत्काराने त्यांना आपल्याशी करून नंतर हळूहळू हळूहळू त्यांना मानवतेकडे नेऊन त्यांना दुःखमुक्त करणं, हा संतांच्या चमत्कारामागचा हेतू होता. म्हणून आता ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात चमत्कार आहेत, तुकोबांच्या आहेत, सगळ्या संतांच्या आहेत.
किंवा आत्ता आधुनिक साईबाबांचं घ्या, गजानन महाराजांचं घ्या, कोणाचेही चरित्र घ्या, त्याच्यामध्ये त्यांचे चरित्र चमत्काराने गच्च भरलेले आहेत आणि हळूहळू समाज त्या भक्तिमार्गाला त्यानिमित्ताने ओढल्या जातो. तेव्हा नाथ महाराजांचं काय म्हणणं आहे चमत्काराबद्दल आणि खरा चमत्कार कशाला म्हणतात, संतांना तो मान्य होता का, आणि जर होता तर का केला, चमत्कार कशासाठी केला, याचं स्पष्टीकरण जर आपण पुढे पाहूया. नाथ महाराज ज्ञानेश्वर माऊलीबद्दल म्हणतात, कैवल्याचा पुतळा हा अभंग आहे. अभंग मोठा आहे, पण ज्ञानेश्वर माऊलींनी जो पैठणच्या शास्त्री पंडितांना गर्व झाला होता की आम्ही महान आहोत, एका मोठ्या धर्मपीठाचे शास्त्री पंडित आहोत, आम्ही सांगू तोच निर्णय, आम्ही सांगू तेच धोरण आणि आम्ही बांधू तेच तोरण, अशा त्या तोऱ्यामध्ये होते. आणि जेव्हा हे चारी भावंड तिथे गेले शुद्धीपात्राच्या निमित्ताने, तेव्हा त्यांनी त्यांचं गर्वहरण करण्यासाठी केलेला प्रकार ऐका. नाथ महाराज काय म्हणतात, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. तेव्हा त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद का बोलवला, तर यांचा गर्व हरण करण्यासाठी. आणि पुढे म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्य स्थानी, चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आणि एका चांगदेवाला असाच गर्व झाला होता, वाघावर बसायचा, तो सापाचा चाबूक आणि अगदी भौतिक या सगळ्या विषयावर त्यांनी प्रभुत्व गाजवलेलं, मेलेले माणसं जिवंत करणं, 1400 वर्ष 14 वेळा यमाला परत लावलेलं, अशी त्याची ख्याती होती. पण अशा गोष्टी समाजाला काय उपयोग आहे, त्याचा गर्व नाहीसा करण्यासाठी ते जेव्हा भेटायला आळंदीला आले चांगदेव, तेव्हा त्यांचा गर्व नाहीसा करायचा होता, म्हणून चालविली जड भिंती, हारली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. हे त्याचा गर्वहरण करण्यासाठी हा चमत्कार केला, चमत्कारासाठी चमत्कार नाही केला, किंवा समाज आपल्या मागं यावा ओळावा म्हणून नाही केला. मग चमत्कार त्यांचा खरा कोणता आहे, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. भगवद्गीतेचा अर्थ मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणला. आज घरोघरी ज्ञानेश्वरी आहे, तेव्हा ज्ञानाचा दीप त्यांनी उजळण्यासाठी हा खरा चमत्कार आहे. आणि ते जसं ज्ञानेश्वरीमध्ये तसं योग याग विधी येणे नो हे सिद्धी. हरिपाठात म्हणतात माऊली, योग याग विधी याच्यामुळे सिद्धी प्राप्त होत नाही किंवा आत्मसिद्धी प्राप्त होत नाही, तर वायाचे उपाधी दंभधर्म असं म्हणतात. किंवा योगाचे या वाटा, जे रिगाले गा सुबटा, तया दुःखाचा चिसैल वाटा भागा आला. ज्ञानेश्वरीमध्ये तेच सांगितले माऊलीने की योगाच्या वाटेवर जे गेले ना, त्यांना दुःखच जास्त झालं, आनंद मिळाला नाही. अशा प्रकारचं ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं आहे. सगळ्या संतांनी स्पष्ट सांगितलं, संतांना चमत्कार मान्य नव्हता, त्यांनी ठिकठिकाणी निषेध केलेला आहे. मानवता हा एकच त्यांच्यापुढे विश्वकल्याणाचा मार्ग होता. आता विश्वात्मके देवे हे जरा अर्थरूपाने जरा तुम्ही एकदा तरी वाचा त्याच्या अर्थासह, मग आपल्याला कळेल की त्यांचा वैश्विक तत्त्वज्ञानाचा जो होता मानवतावाद, तो सगळ्या संतांनी सांगितलेला आहे. तात्पर्य असं आहे की चमत्काराच्या मागे लागू नका, माणसाने माणसासारखं वागा, माणसाने देव माणूस होण्याचा प्रयत्न करा, आपले सद्गुण जागे करा, हे सगळ्या संतांनी सांगितलं, एक मुखाने सांगितलं. आणि म्हणून गौतम बुद्धाच्या या उदाहरणाच्या निमित्ताने या सगळ्या संतांचा परामर्श आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत आणि चमत्कार हा विषय मनाचे कान करून तुम्ही ऐकला आहे.
इतरांना ऐकवा. तेव्हा ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला, नवीनच ऐकत आहात, तर तुम्ही सबस्क्राईब करा. ज्ञान घ्या, ज्ञान द्या. ज्ञानदानम विशिष्यते. रामकृष्ण हरी.